नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण थोडक्यात वाचन पाहत आहोत. मागील भागामध्ये आपण ओपाली नाव्यास धम्मदीक्षा बघितली. आज आपण पाहणार आहोत सोपाक आणि सुप्पिय या अस्पृश्यांना धम्मदीक्षा. सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता. त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित होऊन पडली होती. त्यामुळे तिच्या पतीला व नातलगांना वाटले की ती मेली. त्यांनी तिला स्मशानात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली. परंतु वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही. म्हणून सोपाकाच्या आईला चितेवर ठेवून ते निघून गेले. सोपाकाची आई त्यावेळी मेलेली नव्हती. ती नंतर मेली. मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला. स्मशानाच्या पहारेकऱ्याने त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुप्पिय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचेही पालन पोषण केले. त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते. त्यामुळे ते मूलही त्या नावाने ओळखले जाऊ लागले. एके दिवशी भगवान बुद्ध स्मशानाजवळून जात होते. भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्या समोर आला. भगवंतांना वंदन करून त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर येण्यास त्याने त्यांची अनुज्ञा मागितली. सोपाक त्यावेळी फक्त 7 वर्षाचा होता. म्हणून भगवंतांनी त्याला वडिलांची संमती मिळविण्यास सांगितले. सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला. वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली. तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि त्यांनी आपला धम्म व विनय यांची शिकवण त्याला दिली. काही काळानंतर सोपाक एक स्थवीर झाला. सुप्पिय आणि सोपाक हे लहानपणापासून एकत्र वाढलेले होते आणि सोपाकाला सुप्पियाच्या वडिलांनीच दत्तक घेऊन वाढविल्यामुळे सुप्पिय आपला सोबती सोपाक याच्याकडून भगवंताचे धम्म व विनय शिकला. आणि जरी सोपाक हा सुप्पियांच्या जातीपेक्षा हलक्या जातीतला होता तरी सुप्पियाने सोपाकाला आपणाला प्रवर्जा देऊन संघात घेण्याची विनंती केली. सोपाकाने ते मान्य केले आणि स्मशानातील पहारेकऱ्याचे काम करणाऱ्या हीन दर्जाच्या जातीतील सुप्पिय हा एक भिक्खू बनला. यापुढे पाहणार आहोत सुमंगल इत्यादी हीन जातीतील लोकांना धम्मदीक्षा. सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता. विळा, नांगर आणि कुदळ यांच्या सहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे. छन्ना हा कपिलवस्तूचा रहिवासी असून शुद्धोधनाच्या घरातील एक नौकर होता. धनिय हा राजगृहाचा रहिवासी असून एक कुंभार होता. कपतकूर हा श्रावस्तीचा रहिवासी होता. फाटक्या चिंध्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता. म्हणूनच तो कपतकूर चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला. मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे. या सर्वांनी भगवान बुद्धाकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली. भगवान बुद्धांनी अनुमान न करता आणि त्यांचा हीन जातीतील जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती यांची पर्वा न करता त्यांना आपल्या संघात घेतले. यापुढे पाहणार आहोत महारोगी सुप्रभ बुद्धाची धम्मदीक्षा. एकदा भगवंत राजगृहाजवळील वेळूवनात जेथे खारींना दाणे चारले जात असत त्या ठिकाणी राहत होते. त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दीन, दुःखी आणि दरिद्री असा महारोगी राहत होता. त्यावेळी एक मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते. तेव्हा त्याने विचार केला, मीही त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे. म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला, मी देखील हा उपदेश ऐकेन. त्या संबंध जनसमुदायाचे विचार आपल्या विचारशक्तीने जाणणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले, येथे उपस्थित असलेल्यापैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे. नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की हाच सत्याचे ग्रहण करू शकेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्यात दानशील आणि स्वर्ग या विषयावर उपदेश दिला.
त्यांनी विषय वासनांचा क्षुद्रपणा आणि दुष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वासनापासून मुक्त होण्याचा लाभही दाखवून दिला. नंतर भगवंताच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त, सिद्ध आणि जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंताच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून भगवंतांना वंदन करून तो तेथून निघून गेला. दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे एका खोंडाने महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाडले आणि शिंगाने भुसकून ठार केले. यापुढे आपण पाहणार आहोत स्त्रियांची धम्मदीक्षा. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.